च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. निश्चितपणे महत्त्वाचे 3 गोलंदाज फ्रेशर गोलंदाज कोण असतील? सचिन आणि भार्गव आणि मनवित. निश्चित स्वरूपात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील असेल. एक महत्त्वाचा प्रश्न, कसं वाटते हे आयोजन पाहून? खूप सुंदर वाटते. दरवर्षी खेळायला मजा येते. यंदा थोडंसं ग्राउंड खूपच चांगलं केलेलं आहे, त्यासाठी अजून मजा येते. थँक्यू. इथून नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. जर नाणेफेकी जिंकला असतं तर काय डिसिजन असता? फलंदाजी. आता इथून किती धावेचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? मॅक्सिमम प्रयत्न करू आम्ही, कारण की आमच्या थोडी बॅटिंग लाईन थोडीशी वीक आहे, बॉलिंग लाईन मजबूत आहे. तर आमचा कर्ण अंबाला फॉर्ममध्ये आला तर आम्ही नक्कीच 40 धावा काढू. निश्चितपणे. कसं वाटते आयोजन पाहून? आयोजन खूप सुंदर आहे, असंच पुढच्या वर्षीसुद्धा करावे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. 2 टीम्स. ओव्हर टू गौतम. धन्यवाद चिराग. आपण बघितले 2 कर्णधार मिस्टर धर्गेश पाटील आणि सचिन भोईर. पुढील सामना BK 11 वर्सेस रियाश 11 मध्ये बघायला मिळेल. चालू सामन्याकडे वळूया. 18 चेंडू आणि 37 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी 2 सलामीवर मैदानावरती बघू शकता. हार्ड हिटर छोटा पॅड बडा धमाका मिस्टर आदित्य, त्याच्या समवेत हार्ड हिटर फलंदाज भावेश. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. सलग आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर भावेश यांच्या माध्यमातून 1 धावसंख्या आली. त्याच्यानंतर सलग 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. भावेशाला सुवर्ण संधी असेल. केतनकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. तर बघूया कशा प्रकारे खेळ खेळला जातोय. राज 11 आणि रियाश फायटर या संघामध्ये कशा प्रकारे ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळेल का? गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया 1 धावसंख्या पूर्ण होईल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत नक्कीच खार्डी गावातील बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं मिस्टर नितेश भोईर, त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जातं, फेकी केली जाते आणि एका धावसंख्येवर समाधान मानत असताना 2 फलंदाज, 4 चेंडू 2 धावसंख्या. आतापर्यंत बघितलं तर आपण जवळपास 12च्या सरासरीने धावसंख्या जमवायची असेल आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावसंख्या जमवले. ह्यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया सिंगल कन्वर्ट झालंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अभिजित नक्कीच चांगले एफर्ट लावत असताना मैदानावरती चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज गणेश भोईर प्रथम क्रमांकाचा गोलंदाज आहे राज 11 संघा बाजूने आणि चांगली कामगिरी आतापर्यंत. 5 चेंडू हाताळल्यात, अवघ्या 3 धावसंख्या. सिंगलवर फक्त समाधान मानावं लागलंय फलंदाजांना. ह्यावेळी बॅटमधून क्रॉस फटका मारण्याचा प्रयत्न. जास्त बाहेर हाताळला गेले चेंडू. पंच आपला दर्शवतात की यस, वाईट चेंडू. पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल गोलंदाजांना. तर नक्कीच पुन्हा एकदा रेडी व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. गणेशांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केल्यात. 12ची सरासरी मेंटेन करत असताना 5 चेंडू मागे 4 धावसंख्या जमवल्यात. ह्यावेळी मात्र चिप हाताने हलक्याशा हाताने खेळून काढले. बघूया चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या दिशेने. सीमारेषा पार जाईल का? चेंडू नाही थांबणार. सरळ चेंडू निघून झाले. लेट कट बघायला मिळाले आपल्याला. मणिदास दत्तात्रय खरं त्यांच्या स्टँडला अभिवादन करणारा हा चौकार. मात्र ते करून दाखवावं लागेल. तर गोलंदाज ट्रॅकवर किंवा गोलंदाज मिस्टर सुजल वेगवान मारा करण्याचं तत्पर असतात. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं अपेक्षित असेल संघाला. समोर भावेश, नक्कीच गोलंदाज सुजल, दोन्ही आपल्या खार्डी गावामधील ओमकार संघा बाजूने खेळत असताना आज मात्र आमने सामने बघायला मिळतात. सुजल राज 11 संघामध्ये तर नक्कीच भावेश हा रियाज फायटर संघामध्ये. 12 चेंडू 29 धावा. ह्यावेळी काय टप्पा होता, सुरेख टप्पा होता. वेगवान नक्की सुजल याने जर भावेशाला, सुजल याने जर कोणताही विकेट घेतला, क्लीन बोर्ड केला तर केतन भोईर यांच्याकडून 100 रुपये आणि भावेशाने जर 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच भावेशाने षटकार मारला तर केतन भोईर यांच्याकडून 100 रुपये. बघूया ह्यावेळी बघूया डाऊन द ग्राउंड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तितक्या प्रकारे चांगला
कनेक्ट झाला नाही. एका धावसंख्येवर फक्त समाधान मानावं लागतंय. 200 रुपयाचा पारितोषिक असेल. ह्या दोन खेळाडूंमधील कोणत्याही फलंदाजाला क्लीन बोर्ड केलं तर सुजल भोईरसाठी नक्कीच केतन भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक. भावेश आणि षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक. बघूया स्ट्राईक एंडवर आदित्य. खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या असतील या फलंदाजावर. आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलं असं म्हणावं लागेल गोलंदाजाने फलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकडा स्थिर धावसंख्या बघायला मिळते मैदानावरती. ह्यावेळेला डाऊन गाव मोठा फटका बघायला मिळतो. गॅपमध्ये चेंडू जातो. सीमारेषा पार जाईल का? गणेशच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप करतोय आणि 2 धावसंख्या नक्कीच इकडे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवत असताना मिस्टर गणेश चांगले एफर्ट लावले गेले बाउंड्री लगत गणेश यांच्या मार्फत. या 2 धावसंख्येने स्कोरवर मात्र पुढे सरकतोय 11 या आकड्यावर. आपण बघतोय दुसरं षटक आतापर्यंत आणि दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी आदित्य रेडी होतोय. 3 चेंडू हाताळल्यात. सुरेखरित्या चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळल्यात. ह्यावेळेला मात्र नाही. बाहेर निघून जागा बनवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज पुढे येतोय मात्र झेल सुटला जातोय. नक्कीच हा झेल मात्र ईश्वर नावाचा शतरक्षक जवळ होता. त्याने घ्यायला पाहिजे होतं का असं चित्र मात्र उद्भवलं गेलं मैदानावरती आणि स्वतः गोलंदाज सुजल पुढे आले मात्र झेल नाही घेऊ शकले आणि एक मोठा फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं जातंय आणि 2 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 13 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होते नक्कीच असं म्हणावं लागेल. आतापर्यंत बघितलं तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता शेवटच्या चेंडूवर. त्याच्यानंतर फक्त सिंगल आणि डबल ह्याच्यावर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. इकडून सामन्याचं समीकरण बघायला गेलं तर 8 चेंडू 24 धावसंख्या. नक्कीच थोडंसं महागडं आव्हान होत चाललंय नक्कीच रियांश फायटर या संघाला. चांगली गोलंदाजी होते असं म्हणावं लागेल राज 11 संघाबाजूने. सुरेख 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 बॅकफुटला राहिले नाही का खेळू शकले ह्या चेंडूला. थोडेसे 5व्या स्टॅपवर येऊन हॉफ साईडला हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू वेगवान निघून जात आहे. विकेट किपर केतन पाटील यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडू. 1 to go शेवटचा चेंडू. हा चेंडूवर मोठा फटका खूप महत्वाचा असेल. आलाय का तर नक्कीच एकविरा मित्र परिवार या स्टँडच्या बाजूला सरळ चेंडूला फेकून दिले लॉंग लेगच्या दिशेने. षटकार. षटक समाप्त. 6 चेंडू आणि 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. डीजेला संधी देऊया. एक कसं संगीत नक्कीच साई गणेश म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून हे गीत आपल्या भेटीसाठी आलं होतं. सिंगर जयेश पाटील आणि गीतकार नक्कीच प्रफुल्लजी भोईर यांच्या माध्यमातून हे गीत रचलं होतं. 6 चेंडू 18 धावा. दोन्ही फलंदाज स्ट्राईक फलंदाज अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर नितेश. पहिला चेंडू बघितला आपण आणि इकडे सॅक्रिफाईस करावा लावतोय भविष्याला मिस्टर आदित्य. विकेट येते.
अंदाज मैदानावरती ते मनीष पाटील आता स्ट्राईक घेतलंय. बघूया आदित्य याने कशा प्रकारे इकडून सामोरं जाईल. 5 चेंडू 18 धावा पाहिजे असताना बघूया. फुलटा चेंडू एक आलाय आई एकविरा मित्र परिवार या स्टँड वरूनच चेंडूला नक्कीच हा छग्गा नाही, 7 नाही, 8 नाही, 9 आलाय असं म्हणावं लागेल. आदित्य यांच्या बॅट मधून लॉंगेस्ट हिट. बारा धावसंख्येचं समीकरण सामना पूर्णपणे चेंज केलाय हा षटकाराने. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल इकडून नितेश. बघूया ह्यावेळी डाऊन ग्राउंड हॉफच्या दिशेने बघूया. गॅप मध्ये चेंडू लागा. 1 बाउन्स चेंडू निघून जात आहे सीमा रेषा पार. चौकार. किसका आतिबाज मैदानावरती नक्की षटकार चौकाराची आतिषबाजी. मिस्टर आदित्य छोटा पॅक बडा धावा का मैदानावरती. 3 चेंडू 8 धावा. नितेश काहीतरी करावं लागेल इकडून कमबॅक करायचं असेल तर. चांगला चेंडूची अपेक्षा. लोअर फुलटा चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक थोडंसं फ्लमिंग होतंय आणि काय करतोय नक्कीच क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर मिस्टर आदित्य. आता सामन्याचं समीकरण बदलेल. सामन्याचं समीकरण बदलते. 2 चेंडू 6 धाव संख्या. कोण जिंकेल कोण हरेल अटीतटीचा सामना दोन्ही संघासाठी. हा खूप महत्वाचा सामना. दोन्ही संघ हे 2-2 मॅच विनिंग झालेले आहेत. नक्कीच हा सामना खूप महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. बघूया 2 चेंडू 6 धावसंख्या. एक बिग हिट फिनिश करेल का की चांगला चेंडू हाताळेल गोलंदाज नितेश. सुवर्ण संधी आहे दोन्ही संघाला मॅच विन करण्याची. अटीतटीचा सामना. नक्की सामना आवडला असेल तर टाळ्या वाजण्यात काही हरकत नाही. यस बघूया ह्यावेळी काय झालंय तर खराब चेंडू हाताळलाय असं पंच आपल्याला दर्शवतात की हा वाईट चेंडू. आता धावसंख्या कमी होतील. चेंडू तेच राहतील. 2 चेंडू 5 धावा. अप्रतिम सामना रंगलाय. चुरशीचा सामना. प्रेक्षकांना आवडणारा सामना असा असतो. यावेळी काय झालंय काय बिघडलंय तर हा चेंडू काय आहे तर सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. पंच तटस्थ अपील फेटाळली गेली आणि आता चेंडू राहिला एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूवर षटकार येईल का ते KPL चा सॉंग वाजेल का. अमोल भाऊचा तो आवाज. 1 चेंडू आणि 6 धावसंख्या पाहिजे असताना हा मारलेला षटकार. हे गीत मात्र ऐकायला मिळेल का बघूया. गोलंदाज नितेश फलंदाज मिस्टर आदित्य. 1 मॅन शो आतापर्यंत एका बाजूने लढतोय मात्र आपल्या संघाला ही महत्वाची विजय मिळवून देईल का बघूया. 1 चेंडू 5 धावा. नक्कीच सुंदर अप्रतिम आजच्या दिवसातील हा महत्वाचा अटीतटी. षटकार मारला तर 200 रुपये केतन यांच्या माध्यमातून जोरदार टाळ्या वाजवा प्लीज दोन्ही संघासाठी. नक्कीच 1 चेंडू 5 धावा. मिस्टर आदित्य ऑन स्ट्राईक वर. आयकॉन वर्सेस आयकॉन बघूया. आणि नाही मारू शकत मोठा फटका. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. एका धावसंख्येने मात्र नक्कीच अपयश ठरले मिस्टर रियांश फायटर. आणि विजयश्री प्राप्त केलाय तो राजलेन संघाचं खूप खूप अभिनंदन आणि रियांश फायटर संघाचं कौतुक. यस डीजे एक सुमधुर गीत येऊ द्या.